अकोला जिल्ह्यात 60 वर्षीय वृद्धानं चिमुकलीवर अत्याचार केलाय। शेजारच्या 60 वर्षीय वृद्धानं 10 वर्षीय मुलीवर अत्याचार केलाय। अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातल्या चांदणीमधील ही घटना आहे। पीडित मुलीचे आईवडील शेतात गेले की तो मुलीवर अत्याचार करायचा। वृद्धानं चिमुकलीवर 4 ते 5 दिवस अत्याचार केल्याचं समोर आलंय। भयभीत मुलीनं काल आईवडिलांना हा सगळा प्रकार सांगितला। आरोपी वृद्धानं घटनेची वाच्यता केल्यास मुलीला जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती। आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची 3 पथकं रवाना झाली आहेत। अधिक अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी जयेश गावंडे यांच्याकडून। किती संतापजनक ही घटना। पुण्यातल्या नसरापूर मधलं प्रकरण ताजा आहे आणि अशात समोर आलेल्या अतिशय भयावह घटना। जयेश, पुणे जिल्ह्यातील नरसापूर येथील घटना आपण जर पाहिलं तर अतिशय संतापजनक अशी ती घटना होती आणि आता त्याच घटनेची पुनरावृत्ती अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्याच्या चांदणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे। एका 60 वर्षीय नराधमानं तिचे आई वडील रोजंदारीवर कामावर जातात याचा गैरफायदा घेत ती मुलगी घरी एकटीच होती, याचा गैरफायदा घेत आमिष दाखवत तिच्यावर पाशवी अत्याचार केला श्रद्धा आणि अतिशय संतापजनक अकोला जिल्ह्यातील ही घटना म्हणावी लागेल। गेल्या आठवडाभरापासून हा तिला वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखवत होता आणि या आमिषातून ती मुलगी बळी पडली। दरम्यान आणि ही घटना जर कुणाला सांगितली तर अशी धमकी देखील, जीव मारण्याची धमकी देखील या नराधम आरोपीनं त्या मुलीला दिली होती। अतिशय संतापजनक अशी घटना म्हणावी लागेल। राज्यात गेल्या काही दिवसांपासून महिलांवर वाढते अत्याचार, यामुळे आता कुठेतरी ते थांबायला हवेत अशी मागणी आता होत आहे आणि या संतापजनक घटनेनं अतिशय खळबळ उडाली आहे। शब्दा बरोबर आहे। धन्यवाद जयेश, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।